सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। ह्या ओळी आपण अभिमानाने गुणगुणतो, ऐकतो, गातो, पण कदाचित येणाऱ्या काळामध्ये हे होतंय की नाही, दिसतंय की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तो का? कारण आजचं हे जे सरकार आहे ते कुठेतरी मराठीचा गळा घोटण्याच्याच तयारीत आहे असं दिसतंय। याला कारण आहे काल परवा शासनाने जाहीर केलेलं शैक्षणिक धोरण। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा बदल हा आहे की इयत्ता पहिलीपासून मुलांना हिंदी हा विषय कंपल्सरी करण्यात येणार आहे, सक्तीचा करण्यात येणार आहे। मग आता आपण बघितलं तर कुठेतरी हिंदी ही भाषा लादण्याचा प्रयत्न हा आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठीला कुठेतरी दुय्यम स्थान देण्याचा किंवा मागे टाकण्याचा हा एक प्रयत्न सरकारकडून केला जातोय असं दिसतं आहे। कारण एक भाषा त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक देश एक भाषा असली पाहिजे। त्या हा अट्टहास कशासाठी? कारण प्रत्येक प्रांत आपण जर बघितला, प्रत्येक राज्य बघितलं आपण, तर प्रत्येक राज्याला स्वतःची मातृभाषा आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये नंतर द्वितीय किंवा तृतीय भाषा नंतर शिकवली जाते। मग अशा पद्धतीने सगळीकडे असताना महाराष्ट्रामध्ये मात्र ही सक्ती करण्यात येणार आहे की हिंदी हा विषय पहिलीपासून असावा मुलांना किंवा येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू करण्यात येणार आहे। तर यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि हे होऊच नाही महाराष्ट्रात मी तर म्हणते। कारण आपण बघतो की पहिलीच्या मुलाची जी आकलन शक्ती असते ती किती असते। मातृभाषेतून जर शिक्षण दिलं मुलांना, मराठीतून शिक्षण मिळालं, मातृभाषेतून जर शिक्षण दिलं तर त्याचं आकलन लवकर होतं आणि त्या मुलाला त्याचा फायदा होतो। पण आपण जर पाहिलं विविध भाषा आपण अशा मुलांवर लादत गेलो, जसं की इंग्लिश हा विषय आहे। आपण बघितलं की काही वर्षांपूर्वी इंग्लिशच्या बाबतीतही हेच झालं की इंग्लिश ही पहिलीपासून सुरू करण्यात आली आणि मुलं मग धडतर इकडले राहिले नाही आणि इकडलेही राहिले नाही। बऱ्याच मुलांना तुम्ही पहा, आता विचारा की 56-57 म्हणलं तर त्यांना सांगताच येत नाही, मग त्यांना 56च म्हणावं लागतं, 57 म्हणावं लागतं, तेव्हा त्या मुलांच्या लक्षात येतं। म्हणजे ही अवस्था आज आहे। आणि जर आपण हिंदी पुन्हा एकदा मुलांवर लादू लागलो तर काय परिस्थिती होईल? कारण मुलांना जर आपण मातृभाषेतून शिक्षण दिलं तर त्यांच्या संकल्पना लवकर स्पष्ट होतात, त्यांना आकलन लवकर होतं त्या विषयाचं। सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे की मी जेव्हा शाळेत होते, समजा माझ्या वयाचे जे कोणी हा व्हिडिओ ऐकत असतील, आमच्या वेळी अशी परिस्थिती होती की फक्त आणि फक्त मराठीच असायची 4थी पर्यंत। 5वीला आम्हाला एबीसीडी होती शाळेमध्ये। 5वीला गेल्यानंतर एबीसीडी आणि हिंदीत सुद्धा अ आ इ जे हिंदी वर्णमाला असेल त्या होत्या। कारण त्या काळी काय व्हायचं की जेव्हा पहिलीपासून आपल्याला एकच शिक्षक असायचा, विशेष म्हणजे सगळे विषय एकच शिक्षक शिकवायचा, एकच भाषा असायची, ती ही मातृभाषा, मराठीतून दिलेलं शिक्षण असायचं। त्यामुळे त्या काळामध्ये आमच्या संकल्पना अगदी स्पष्ट होत्या। शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक संज्ञा, प्रत्येक संकल्पना ही स्पष्ट व्हायची। पण आज मराठी आणि इंग्लिश असताना अशा पद्धतीने मुलांच्या कुठल्याच संकल्पना स्पष्ट नाहीयेत आणि अशातच आपण जर त्यामध्ये हिंदीची भर घालत असू तर अजूनच वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। तर हे शासनाने करू नये। कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये हिंदी लादली जाणार आहे, या राज्याचं हिंदीकरण करण्यात येते की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे। आणि याचा सगळ्यात मोठा म्हणजे दुर्दैव, मी काल बघितलं एक डिबेट चालू होती टीव्हीवर, एक परिसंवाद चालू होता। त्यामध्ये आपण बघितलं तर तेव्हा मला लक्षात आलं की बीजेपीचे जे प्रवक्ते आहेत विनोद वाघ, ते असं म्हणत होते की महाराष्ट्रातून जेव्हा लोक बाहेर जातील कामानिमित्त म्हणा वगैरे, तर तेवढी हिंदी तर येतेच ना प्रत्येकाला, कारण आपल्याकडे हिंदी आहेच ना विषय शालेय द्वितीय भाषा म्हणून आपण हिंदीचा अभ्यास करतो, शालेय अभ्यासक्रमात हिंदी आहेच। पण जर मुलं बाहेर गेले तर अशा पद्धतीने त्यांना हिंदी आलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता। मला सांगा, बाहेरच्या राज्यात जाण्याची गरजच काय आहे? महाराष्ट्रामध्ये तेवढ्या रोजगार संधी उपलब्ध आहेत ना, मग आपल्याकडे बाहेर जाण्याची गरजच नाही। पण जर शासन अशा पद्धतीचे निर्णय आणत असेल, अशा पद्धतीचे धोरणं राबवत असेल तर निश्चितच महाराष्ट्रावरती दुर्दैवी वेळ येणारच आहे। तुम्हाला सांगते, आपल्या लोकांना बाहेर जावंच लागणार आहे। पण बाहेर म्हणजे कुठं जावं लागणार आहे? जिथे हिंदी भाषा बोलली जाते। मग तुम्ही यूपी मध्ये जाणार आहात का, बिहारमध्ये जाणार आहात का, काय आहे तिकडे? जे त्या ठिकाणी तिथलेच लोंढे महाराष्ट्रामध्ये येतात
गावोगाव ते लोक स्थायिक झाले आपल्याकडे आणि ते लोक इथं पोटा पाण्यासाठी येतात आणि आपल्या लोकांना तुम्ही कुठं पाठवणार आहात? कारण तुमच्या शासनाचे निर्णयच असे आहेत की महाराष्ट्र देशोधडीला लागला पाहिजे आणि इथले लोक वनवन फिरले पाहिजे, नोकऱ्यांसाठी धंद्या कामासाठी बाहेरच्या राज्यात गेले पाहिजे. मग अशा पद्धतीचे धोरणं तुम्ही आणताय. आणि ती जेव्हा डिबेट ऐकली मी, ते जो परिसंवाद मी ऐकला, त्यावेळी खरोखरच कीव येते मला तुमच्या लोकांची, त्या म्हणजे प्रवक्त्यांची सुद्धा, की तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतं का? की तुम्ही म्हणतात जर बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात, तर आपल्याकडे ऑलरेडी हिंदी येतच ना तेवढं लोकांना आणि त्या अभ्यासक्रमाला सुद्धा आहे. बाहेर जर समजा टेक्नॉलॉजीचा म्हणून आपण इंग्लिशचा विचार करू, तर इंग्लिश ही सुद्धा आपल्याकडे तृतीय भाषा आहे. थर्ड लँग्वेज म्हणून शाळा कॉलेजेसमध्ये इंग्लिश शिकवली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर मुलांना आला पाहिजे, टेक्नॉलॉजी आत्मसात करता आली पाहिजे. कारण आपण पाहतो की परकीय देशांमध्ये जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे इंग्लिश ही सर्वत्र वापरली जाते, तेवढी इंग्लिश शिकलेल्या लोकांना, शिकलेल्या मुलांना नक्कीच येते. मग आता या ठिकाणी नवीन काहीतरी वाद, नवीन काहीतरी हे काढून आपण पाहतो संकल्पना काढून इथं ती लादली जाते आणि ती सुद्धा महाराष्ट्रावर. हे अजिबातच योग्य नाही. याचा सगळ्या स्तरातून विरोध झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी सांगते. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.